ज्ञात्वा ते ज्ञान दिल्यानंतर न पुनर्मोहमेवम यास्यसि पांडव, अशा प्रकारचा मोह तुला पुन्हा होणार नाही. मोह म्हणजे काय की खरं काय खोटं काय, काय परिस्थिती आहे, काय समजून घ्यायचं, त्याच्यामध्ये जे त्याचा गोंधळ झाला होता की हे शत्रू आहेत का नातेवाईक आहेत असं, तसं तुला होणार नाही. येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्य आत्मन्यथो मयि यथा मयि, आत्मनि यथा मयि द्रक्ष्यसी आत्मनि यथा मयि, म्हणजे आत्मस्वरूप जो मी त्या माझ्या ठिकाणी, मयी म्हणजे सप्तमी, माझ्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत असे या ज्ञानाच्या योगाने तू पाहशील. फार महत्वाचं आहे बघा, कसं पाहायचं एखाद्या गोष्टीकडे, काय म्हणून पाहायचं. शेवटी जेव्हा आपण असा विचार करतो की खरं काय ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान म्हणतात, खरं काय आहे, नुसतंच म्हणतात ज्ञान व्हायला पाहिजे, ज्ञान व्हायला पाहिजे, ब्रह्मज्ञान व्हायला पाहिजे, म्हणजे काय, नेमकं काय व्हायचं, काय कळायचं की हे विश्व सगळं ब्रह्म आहे हे तर वाचून कळतं, पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी असणाऱ्या ब्रह्मतत्वाची अनुभूती यायला पाहिजे. म्हणजे खरोखर एक परमात्मा आहे, या परमात्म्याच्या ठिकाणी आपण सगळेजण आहोत किंवा आपल्या ठिकाणी परमात्मा आहे याची अनुभूती. ब्रह्मत्व म्हणजे काय, माझ्या ठिकाणी सगळ्यांना तू पाहशील. सर्व भूतानी अशेषेण, काही सुद्धा शिल्लक न राहता सर्व प्राणी मात्र परमेश्वराच्या ठिकाणी पाहणं. जे नाथांना दिसलं, जे तुकोबांना दिसलं, जे नामदेवांना ज्ञान झाल्यानंतर दिसलं, जे ज्ञानेश्वर म्हणायचे की किंबहुना चराचर आपणची झाला, सगळ्या चराचरामध्ये मीच भरलेला आहे असं जेव्हा त्याला दिसायला लागतं आणि त्याची अनुभूती त्याला येते, त्याला ब्रह्मज्ञान म्हणायचं. तेव्हा ते मुक्ती मिळते. मुक्ती म्हणजे कसं, मग जीवभाव राहत नाही ना, देहभाव राहत नाही. हे सांगायला सोपं आहे, एक वेळ कळायला सुद्धा आपल्याला होऊ शकेल, पण त्याची अनुभूती खूप आवड आहे. कारण आपण इतकं सेपरेट समजतो स्वतःला की मी एक देह आहे असा, आणि ह्या देहापुरताच मी मर्यादित आहे, मी तुमच्यामध्ये आहे, मी तुमच्यामध्ये आहे, मी तुमच्यामध्ये आहे, असं आपल्याला अनुभूतीला येत नाही. तसं असेल तर तुमची सगळी सायकोलॉजी मला कळायला पाहिजे. तुमच्या मनामध्ये जे काही अंतःकरणात आहे ते सगळं माझ्या अंतःकरणात आलं पाहिजे. ते संतांना तसं जोडता येतं अंतःकरण, आपल्याला येत नाही ते, कारण आपल्याला तशी अनुभूती अजून आलेली नाही. संतांना कसे मुंगीचेही मनोगत ओळखे म्हणले माऊलीने. मुंगी सुद्धा कुठं चालली, तिला काय हवंय ते त्यांना बरोबर माहिती. पण आपल्याला आपल्या मुलाचं साधं मनोगत कळत नाही, कुठली मुलगी कोणावर प्रेम करतीये हे काय पत्ता लागू देत नाहीत मुलं. बाकीच्यांचं कळणं तर अवघडच आहे, पण ते होणं म्हणजे इतका त्या गोष्टीवरती चिंतन केल्यानंतर जे सांगतात की ऋषी मुनी की हे सगळं ब्रह्मस्वरूप आहे. आता योग वासिष्ठामध्ये सगळं सांगितलंय, सगळं चिदाकाशामध्ये सगळं घडत असतं, सगळं ब्रह्मस्वरूप आहे. हे चिदाकाशात जे काही घडतं ती सगळी माया आहे. म्हणजे आपण असणं, आपला संसार असणं, आपली मुलं बाळ असणं, आपण हे सगळं कार्य करणं, आपला जन्म आपण समजणं, आपण एवढे वयाचे झालो, आपण असं करतोय, आपण तसं करतोय, हे सगळं समजणं हे कुठे घडतं, तर ते म्हणे सगळं चिदाकाशात घडतं, मायेमध्ये घडतं. हे सगळं चिदाकाश प्रत्येकामध्ये, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सगळ्यांच्या मध्ये स्वतंत्र विश्व आहे, आणि त्या विश्वामध्ये या सगळ्या घटना घडत असतात. प्रत्यक्ष ब्रह्मतत्वामध्ये काही घडत नाही असं त्यांनी सांगितलं. प्रत्यक्ष ब्रह्मतत्वामध्ये काही घडत नाही, ते निश्चल आहे, निरंजन आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, इथे काहीच घडत नाही. मग हे जे घडतं, हे दिसतं, हे कसं काय दिसतं, तर स्वाभाविकरित्या दिसतं म्हणतात. म्हणजे स्वभाव आहे सृष्टीची उत्पत्ती होणं. आता आपल्याला झोपेमध्ये स्वप्न पडतंच की नाही, हा स्वभाव आहे. कसं पडतं स्वप्न नाही सांगता येत, सायकेट्रिस्टना सुद्धा सांगता येत नाही की स्वप्न कसं पडतं. हा स्वभाव आहे, स्वाभाविकरित्या स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये आपण सगळी सृष्टी उत्पन्न करतो, त्याच्यामध्ये आपल्याला काय वाटेल ते दिसत असतं, आणि हे सगळं दिसत असताना त्यावेळेपुरतं आपल्याला ते खरं वाटतं, आणि जागा झाल्यावर मग कळतं की अरे हे सगळं खोटं होतं, हे सगळं स्वप्न होतं. तसं ह्या चिदाकाशात हे घडतं आहे. याच्यासाठी ब्रह्मतत्व
ची अनुभूती आली की मग कळतं की हे सगळं, अरे हे सगळं खोटं. पण ती अनुभूती येणार कधी? अनुभूती यायची कशी आणि येणार कधी? यायची कशी, त्याच्यासाठी अभ्यास आहे. सगळ्यांना ही अनुभूती येऊ शकते, पण तसा अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास आहे तो नामस्मरणापासून आहे. पहिलं नामस्मरण. वासुदेवानंद सरस्वतींनी स्टेजेस दिल्या की पहिल्यांदा काय करायचं, मग काय करायचं, मग काय करायचं. तर त्यांनी आधी सांगितले की तुम्ही नियमाने आणि आपले सगळे कर्तव्य कर्म करत असताना हळूहळू त्या कर्तव्य कर्मामधून निष्काम होत जायचं. निष्काम झाल्यानंतर तुमचं चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धी झाली की तुम्हाला गुरूंची ओढ लागेल. गुरूंची ओढ लागली, ईश्वरावर श्रद्धा बसेल. त्याच्यानंतर तुम्हाला गुरु प्राप्त होतील. गुरु प्राप्त झाल्यानंतर ते तुमची साधना करून घेतील. साधना करत 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 हळूहळू तुम्हाला ब्रह्मत्वाची अनुभूती येईल. असं त्याने क्रमाने सगळं सांगितलेलं आहे. पण आपली चित्तशुद्धी होण्यासाठी तो ज्ञान आणि योग जे पाहिजे ना, ते आपल्या हातून होत नाही. म्हणून आपल्याला ही अनुभूती येत नाही. ते जर तुम्ही बसलात तेवढा अभ्यास केला तर तुम्हाला नक्की ही अनुभूती येऊ शकेल. आणि एकदा अनुभूती आली की मग तो माणूस काही परत ह्या संसारामध्ये रस घेणार. मग तो लोककार्यासाठी, लोकांसाठी काम करत राहील. जसं हे सगळे आता संत महात्मे जे काम करतात ते तेवढ्यासाठी काम करतात की हे सगळं लोकांना समजावं, लोक जागृत व्हावे. परवा मी ऐकत होते किशोरजी आश्रमचं याच्यामध्ये, ते सांगत होते, अरे 40 वर्षाचा झालास आता तरी कथा ऐकायला ये. अरे 50 वर्षाचा झालास आता तरी भागवत कथा ऐकायला ये. कधी येणार भागवत कथा ऐकायला, कधी येणार तुम्ही? आणि आल्याशिवाय तुम्हाला ज्ञान कसं होणार? आणि ज्ञान झाल्याशिवाय तुम्ही पुढे स्वतःमध्ये प्रगती कशी करणार? म्हणून आपल्याला वाटतं ब्रह्मस्थितीचा अनुभव यावा, पण त्यासाठी ज्ञान आणि योग ही जी साधना व्हायला पाहिजे ना, ती आपल्या हातून होत नाही. परवा योगसूत्राचा अभ्यास करत होते मी, त्याच्यावर त्याने असं सांगितलं की त्या माणसाला इतकं ज्ञान होतं की त्याच्यासाठी वर्तमान काळ हा काळ राहत नाही एक असा. आपल्याला कसा भूतकाळ आहे, वर्तमान काळ आहे, भविष्य काळ. 3 काळामध्ये उद्याचा दिवस आपल्यासाठी यायचा आहे अजून. कालचा दिवस आपल्यासाठी येऊन गेला आणि आत्ताच्या क्षणी आपण वर्तमान काळामध्ये आहोत. तर कालचं आपल्याला माहिती आहे काय झालं ते, पण उद्या काय होणार आहे हे आपल्याला सांगता येत नाही. पण त्या माणसाला, ज्ञानी माणसाला काळच राहत नाही. सगळेच काळ वर्तमान काळ असतात. त्यामुळे आता जेवढं मला जितकं स्पष्ट सगळं दिसतं ना, तेवढं स्पष्ट त्याला उद्याचं पण दिसतं. तेवढं स्पष्ट त्याला परवाचं पण दिसतं. त्यामुळे तो सांगू शकतो की हे असं असं होणार आहे. कबीरांचं मला फार आश्चर्य वाटतं. कबीरांची एक छोटीशी गोष्ट आहे की कबीर आणि त्यांचे वडील बाहेरून कोणाला तरी नातेवाईकांना भेटून परत येत असतात. येताना कबीर वडिलांना म्हणतात की बाबा, घरी गेल्यानंतर तुम्हाला जे काही दिसणार आहे त्यांनी तुम्ही फार गोंधळून जाऊ नका आणि तुम्ही काही त्याचं फार मनावर घेऊ नका. ते म्हणतात, असं का बोलतेस तू? म्हणतात, घरी गेल्यावर कळेल तुम्हाला. एवढंच म्हणतात. घरी गेलेलं असतं तर त्यांची आई गेलेली असते. तर ते सगळं झाल्यानंतर ते त्याला म्हणाले, सगळं त्यांचं सगळं संपल्यानंतर एकदा त्यांनी विचारले की तू मला जे रस्त्यात सांगितलंस ते तुला कसं कळलं? तू तर पूर्ण वेळ माझ्याबरोबर होतास. मला काहीही कल्पना नव्हती आणि तुला कसं समजलं हे? तर ते म्हणाले, जेव्हा आपण दोघं त्यांच्या घरी बसलो होतो तेव्हा मी घरी जाऊन आलो आणि मी बघितलं घरी काय काय झालेलं आहे ते. पण तुम्हाला त्यावेळेला मी कसं सांगणार? म्हणून म्हणाले, मी रस्त्यात तुम्हाला सांगितलं की घरी गेल्यानंतर तुम्हाला काही दिसलं तर तुम्ही काही फार मनाला लावून घेऊ नका. ती घडणारी गोष्ट आहे, ती घडून गेली. म्हणजे त्यांना कसं कळलं? तिथे असून, त्यांच्या बरोबर असून त्यांना हे कळलं. असंच मी दुसऱ्या कितीतरी स्वामींच्या अशा गोष्टी मी वाचलेल्या आहेत की त्यांना तिथल्यानी ते कळतं. असं एक गुरु आणि शिष्य होते. हे कथे म्हणजे पुस्तकातच वाचलंय मी आणि खरी कथा म्हणून त्यांनी सांगितली, खरी घडलेली. तर ते दोघं जेवायला बसलेले असतात. जेवता जेवता ते गुरु एकदम उठतात आणि खोलीत जाऊन दार बंद करून घेतात. या शिष्याला काही कळत नाही की असं काय एकदम उठले. गुरुमाऊलीला पण काही कळालं नाही, कारण ती
तिला त्यांची नेहमीचे हे माहिती होते की नवरा आपलं काय करतो आपल्याला काही कळत नाही. तर थोड्या वेळी ते बाहेर येतात तर अंग सगळं ओलकच्च असतं त्यांचं. मग ते विचारतो की तुम्ही एवढे ओले झालात, तुम्ही कुठे जाऊन आलात? तर ते म्हणाले माझ्या एका शिष्याची बोट बुडत होती, मी त्याला आधार देऊन आलो. तुकाबाईंची पण आहे, पण हे दुसऱ्या ह्याच्या संदर्भात ते तिबेटन हे मी वाचत होते त्या संदर्भात ही गोष्ट ऐकली की म्हणजे त्यांना तिथल्या तिथे कळतं सगळं, कारण त्यांच्यासाठी योगसूत्रामध्ये लिहिलंय की त्यांच्यासाठी काळ हा वर्तमान काळच असतो, भूतकाळ नसतो आणि भविष्यकाळ नसतो. आपल्यासाठी कधी होणार ते? त्यासाठी आपल्याला ज्ञान साधना आणि योग साधना ह्या दोन गोष्टी आपल्याला करायला पाहिजे. नामस्मरणातून सुद्धा ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, नामस्मरणातून नियमांचं सगळं पालन केलं गेलं पाहिजे. त्यामुळे सुरुवात आहे ती नियमांपासूनच. 12-12 वर्ष तुम्ही जेव्हा ते नियम पाहता तेव्हा ते सिद्ध होतात. त्याच्यानंतर तुम्हाला मनोनाश, आणि स्वामींनी तेच सांगितले की मनोनाश झाला पाहिजे. मनाला बंधन आहे, मन तेवढ्या ह्याच्यापुरतं जातं, कल्पना करतं भविष्यातल्या, पण भविष्य नाही कळत. कल्पना करू शकतो आपण की असं असं आहे, किंवा आता आपण ठरवू शकतो जसं आपण ट्रिपचं ठरवलं, हा आपल्याला जायचंय 9 तारखेने, हे भविष्यातलं ठरवतो आपण, पण भविष्यामध्ये प्रत्यक्ष तो दिवस कसा चाललाय हे आपल्याला कळत. पण हे या योगी लोकांना, ऋषी मुनींना कळत. पण एवढा त्यांचा अभ्यास झालाय, ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर, दासबोध वाचल्यानंतर किंवा भागवत कथा ऐकल्यानंतर आपल्याला कुठेतरी वर उठलं पाहिजे ह्या कॉन्शियसनेस मधून. पण ही जाणीव जी आहे आपली, जी काळाने बांधलेली आहे किंवा जी आपल्या संस्कारांनी बांधलेली आहे, त्या जाणीवेतून आपण थोडस लिफ्ट झालं पाहिजे, वर उचललं गेलं पाहिजे. मग आपल्याला सुद्धा या सगळ्या गोष्टी कळतील, पण त्यासाठी मनाची तेवढी ताकद वाढलेली असली पाहिजे. मग हा मोह होणार नाही, किंवा परमेश्वराच्या ठिकाणी सगळं जग आहे हे आपल्याला दिसेल. आपल्याला साध्या साध्या प्रसंगातनं सुद्धा वर उठायचं म्हटलं तर जमत नाही. मग एवढ्या ह्याच्यातनं संसाराच्या रगाड्यातनं आपण कसं, म्हणून तर भवभय हे सगळे असे शब्द जे संत लोक वापरतात ते तेवढ्यासाठी वापरतात की भवसागर आहे, भवभय आहे, ते सागरातनं कधी आपण तरुण जायचं. म्हणून तर हे वाचायचं, त्यांच्यातून ज्ञान घ्यायचं. या ज्ञानाचं ना चिंतन व्हायला पाहिजे, हा मनन व्हायला पाहिजे, चिंतन व्हायला पाहिजे, नामस्मरण जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. काही नाही, मनात कुठलेही विचार न करता सतत नामस्मरण करत राहिलं तरी सुद्धा पुष्कळ फायदा. सारखं ध्यानच करायला पाहिजे असं नाही, ध्यान लागतही नाही, ध्यानाला बसताही येत नाही, एवढा वेळही नसतो माणसापाशी की 4-4 तास ध्यान करत बसले, असं होत नाही. काहीतरी काम, काहीतरी मागे असतं, पण त्याच्यात आपल्याला हे घ्यायला पाहिजे. नुसतं वाटून आपल्याला उपयोग नाही की मला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे म्हणून, असं आपल्याला कळायला पाहिजे. जयाचे नि वाक्य उजिवडे, शब्द बघा किती छान. ज्यांच्या उपदेश रूपी उजेडाने, वाक्याच्या उजेडाने जाहले चित्त निधडे, निर्भय झालं, निर्धास्त झालं. ते कसं होईल? ब्रह्माचे निपाडे निशंकू होय. ब्रह्माप्रमाणे शंका रहित होते, निशंक होते. ते वेळी आपण पेया सहिते, स्वतःसह त्यावेळेला आपल्या सहित ये अशेषे ही भूते, ही सर्व प्राणी मात्र माझा स्वरूपी अखंडिते देखसितो. आणि अखंडित भाषी म्हणजे आता ज्ञान झालंय थोड्या वेळाने ते गेलंय असं नाही, अखंड दिसतं त्यांच्या ठिकाणी. अखंड ज्ञान, अखंड दिसतं सतत त्याच्या ठिकाणी. म्हणून तर हे ज्ञानच वेगळं आहे, हे ज्ञान खूप वेगळं आहे. त्यासाठी आपण सतत प्रयत्न केला पाहिजे की हे आपल्याला कुठेतरी आपण थोडं फार तरी आपल्या मनाच्या काळाच्या याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. काळाची जी आपल्याला बंदिस्त अशी चौकट आहे, त्या चौकटीतनं आपण थोडस पुढे गेलं पाहिजे.
ते चौकट उघडायला पाहिजे. त्याच्यातून आपण मन हे अतीत झालं पाहिजे. म्हणून मनामध्ये असणारे जुने सगळे संस्कार, मनामध्ये असणाऱ्या अनेक जन्माच्या वासना, हे सगळं केव्हा तरी असं बाजूला सरलं गेलं पाहिजे. आणि ते जेव्हा ज्ञान पक्क होतं ना, तेव्हा ते जात. म्हणून सतत त्याच्यामध्ये राहायला पाहिजे आपण. सारखं तेच वाचायचं, तेच लिहायचं, तेच बोलायचं, त्याच्यासारखंच वागायचा प्रयत्न करायचा. असं जर केलं तर हळूहळू आपली प्रगती होईल. इतकी झटकन नाही, एखाद्याला होईल पण ज्ञान लगेच, काही सांगता येत नाही. पूर्वजन्मीची पुण्याई असते, लगेचही ज्ञान होऊन जातं, नाही असं नाही. तू असं पाहशील, ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिलं, ज्ञान प्रकाशामध्ये तू असं होईल, पाहशील. तै मोहांधुकारून जाईल, तेव्हा हा मोहाचा अंधकार जाईल. जई गुरुकृपा होईल पार्था. गुरूंची कृपा झाल्यावर, गुरूंची कृपा कशी होईल? प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा. गुरूंची अवघड आहे. गुरूंना प्रश्न विचारणं सुद्धा अवघड आहे. आपल्याला कळत नाही गुरूंना आपण काय विचारायचं ते. गुरूंना प्रणिपात कसा करायचा ते. काय कशात बरे आहेत का, असं काही आपण विचारू शकत नाही. नेमकं पण आणि नेमक्या शब्दामध्ये गुरूंना काय विचारायचं आणि त्यांनी दिलेलं उत्तर पण आपल्याला समजायला पाहिजे ना. तर काही काही गुरूंची संदिग्ध भाषा असते. संदिग्ध भाषेमध्ये आपल्याला कळत नाही. उपळेकर महाराज तसे बोलायचे, संदिग्ध भाषेमध्ये बोलायचे. ते आपण काही विचारलं हे केलं की एकदम म्हणायचं, जा जा जा, उठ 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 उठ, हरिबोल जाऊन ये, हरिबोल जाऊन ये, असं म्हणायचं. म्हणजे आपण असं समजायचं की काहीतरी आपल्यावरती संकट आहे, तेव्हा ते आपल्याला जायला सांगतात. मग तिथे जाऊन यायचं, नमस्कार करून यायचं, मग परत त्यांच्यापाशी बसायचं, मग त्यांना सांगायचं हो मी जाणार, मग ते सांगणार. असं म्हणजे इतकं त्यांना, आणि त्यांना सुद्धा कसं कळतं म्हणजे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय, कानाने ऐकलेलं आहे. त्यांच्या समोर आपण बसतो आणि खूप लोक असे दर्शनाला येत असतात की नाही, तर ते असे थोडेसे भावसमाधीमध्ये असल्यासारखे असायचे. तर एकदा एक माणूस, द्राक्षाचे दिवस होते, तर द्राक्ष घेऊन आला. आपण काहीतरी देतो ना गुरूंना, आपण काय देणार आहे, पण आपल्याला वाटतं काहीतरी आपण द्यावं, निदान काही फळं द्यावीत, काही नाही. तर त्याने तो दिला, द्राक्षाचा घड होता तो दिला. तर त्याने ते काय म्हणाले त्याला, 2 घड हातात घेतलेस, त्यातला मोठा ठेवलास आणि लहान मला दिलास. त्यांना कळलं बरोबर ते. तो आणून दे म्हणले, मग मी म्हणजे त्या इतकं त्यांना मनातलं, त्या माणसाच्या अंतःकरणातलं त्यांना कळत. सत्याची पण जोड पाहिजे, सत्याची जोड. म्हणून तो अहिंसा सत्य असते, अहिंसा सत्य असते हे यम नियमामध्ये पहिलं आहे ना, हे ते आधी पाळायला पाहिजे. ब्रह्मचर्य, अपरिग्रह. आपल्याला वाटतं हे सोपं आहे, पण इतकं सोपं नाही. मनाने सुद्धा हिंसा असणारं बोलायचं नाही. आता माझा विषय अक्षर याच्यामधला तोच होता आधी पेपर मधला, की आज शांडिल्य अथर्व संवाद मी लिहिला होता योगा संबंधी. पण सुनीताताई म्हणाल्या नाही, तुम्ही दत्त महात्म्यावर लिहा. त्याचा पेपरच आला. हा, मग दत्त महात्म्यावर परत दुसरा पेपर लिहिला मी, मग तो वाचायचा. तो लिहा म्हणे, त्याच्यावर काही आलेलं नाही. पण हे योगा संबंधीचे असे जे हे असतात त्यांचे, ते त्यांनी एक्सप्लेन केलेलं असतं की सत्य म्हणजे काय, अहिंसा म्हणजे काय. सत्य म्हणजे आपण म्हणतो की जे असेल ते परिस्थितीत बोलायचं असं, ते म्हणतात सगळंच सत्य. नुसतं असं नाही की मी खरं बोलतो, असं नाही. सत्य आचरण, सदाचरणच पाहिजे. बोलेल तसं वागायला पाहिजे. करतो म्हणल्यानंतर केलं पाहिजे. मग असं झालं म्हणून झालं नाही, तसं झालं म्हणून झालं नाही, मग अमुकच झालं, असं टाळाटाळ उपयोगाचे नसतं. सगळ्यांनी तेच सांगितलंय. लक्ष्मी तंत्रात सुद्धा जेव्हा इंद्र विचारतो लक्ष्मीला की तुझी कृपा कधी होईल आमच्यावर, तर ती म्हणते की आमची कृपा झाल्याशिवाय शक्तिपात होत नाही. आमची कृपा झाल्यानंतर
आम्ही जेव्हा ठरवतो की या माणसाला आता वर काढलं पाहिजे, तो क्षण शक्तिपातच असतो. त्यानंतर तुम्हाला गुरु भेटतात. तुम्हाला असं वाटतं की गुरूंच्यामुळे झालंय, असं नाही. आम्ही आधी ठरवतो, गुरु तुम्हाला भेटतात, मग गुरु तुम्हाला आमच्यापर्यंत आणून सोडतात. तर मग हे असं होण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे, असा तो प्रश्न विचारतो की तू असं तुला वाटण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे. तेव्हा ती सांगते की तुम्ही पहिलं काय करायला पाहिजे, तर आधी वेदांच्या आज्ञा पाळल्या पाहिजे, सदाचरण केलं पाहिजे, सतत सत्य आचरण आणि सत्य बोलणं हे सगळं पाहिजे. सत्स्वरूपाचं चिंतन करायला पाहिजे, सदाचरणच करायला पाहिजे. हे सगळं जेव्हा तुम्ही कराल, नियमांचं सगळं पालन कराल, वेदांच्या सगळ्या आज्ञा पाळाल, कधीही आई वडिलांना उलट बोलायचं नाही. आई वडील आणि गुरु त्यांना का असं म्हणून उलट कधी विचारायचं नाही. जे काय असेल सांगितलं ते ऐकायचं. ते ऐकणं हा भाग एक फार हो ना ऐकणं तर फार लांबच राहिलंय आता. ही पिढी तर अजिबात ऐकेनच. त्यांना काय स्वतःच व्यक्तिमत्व एकदम मोठं वाटायला लागतं, काय समजत नाही. आजी अगोदर माझं ऐकून घे, अगोदर माझं ऐकून घे. हा आले ते बघ. नाही, तेही करू आपण, मुलांचे ऐकू, तो प्रश्न नाही. पण ऐकणे हा जो आज्ञापालन हे जे म्हणतात ना, ते हल्ली राहिलेले नाहीये. आणि तो नाही राहील. आज्ञापालन जो करेल तो माणूस पुढे मोठा होईल. आणि तुम्ही गुरूंची आज्ञा कधी पाळणार सांगा. जर तुम्हाला आई वडिलांची आज्ञा पाळता येत नाही, तर तुम्ही गुरूंची आज्ञा कशी पाळणार. आज तर हे साधना करणं सुद्धा लोकांना खूप अवघड आहे, कारण त्यांना ऐकायचंच माहिती नाही. अमुक एक करा म्हणल्यानंतर तुम्ही करायला पाहिजे. आता लहान मुलांना आपण सांगतो की गायत्रीचा जप करा, कंपल्सरी आपण करून घेतो. का करायचं हा त्यांना कळत नाही. मग मुलं मला माझा नातू पण म्हणतो, मग हा करत नाही, तो करत नाही. म्हणलं जो करतो ना त्याला म्हणलं कळेल की गायत्रीचा जप का करायचा असतो. जो कधीच करणार नाही त्याला कळणारच नाही की गायत्रीचा जप काय आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय फायदे होतात. त्यामुळे तू जर केलास तुला पुढे कळेल की आपल्या गायत्री जपाचा आपल्याला काय फायदा झाला. पण तू जर आता माझं न ऐकून केलाच नाही तर तुला कधीच कळणार नाही की काय फायदा असतो आणि काय नाही. बरोबर की नाही. केलंच नाही तर न करणाऱ्याला काय माहिती. नामस्मरण कधी केलेलंच नाही आणि वाद घालत बसले की नामस्मरणाचा काय फायदा आहे. अरे करून बघा ना. ज्ञान किती घेतलं तरी कमी पडतंय. आपण ते जेवढं वाचत जाऊ ना तेवढं आपल्याला ते जास्त नवीन कळत जात. किती गोष्टी असतात, किती प्रत्येक वेळेला वेगळं असतं, प्रत्येक वेळेला सगळं. किती वेळेला ऐका हो ना, किती छान सांगतात. आणि सांगणारे असतात ते किती वेगवेगळ्या प्रकाराने उलगडून दाखवतात. किती वेळा तुम्ही ऐका. मला सुद्धा वेळ मिळाला की मी संस्कारवरती लावून बसते की कोणाच तरी भागवत चालू असतं, कोणाचं तरी रामकथा चालू असते, कोणाच तरी काहीतरी चालू असतं. म्हणजे आपल्याला ना एखादा विषय मिळतो, एखादा विषय सांगतात, ते दृष्टिकोन वेगवेगळा असतो आणि त्या एकाच विषयाचं इंटरप्रिटेशन वेगवेगळ्या प्रकाराने करतात ना. हे समजा राम एक वाक्य बोलला असेल तर त्या वाक्याचा अर्थ वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. मग आपल्याला सर्वांकष अर्थ कळतो ना त्याचा की एवढं त्याच्यामध्ये आहे असं. त्याशिवाय याच्यातले अर्थ कसे काय. म्हणून त्यांनी म्हणले की त्याला मामासाहेब दांडेकरांचे शिष्य त्याला आधी ते हे मागायला गेल्या ते म्हणजे तू आधी 10 महिने पूर्ण नामस्मरण मी सांगतो तेवढी संख्या 10 महिन्याची पूर्ण करायची मग माझ्याकडे तोपर्यंत यायचं नाही. 10 महिने नामस्मरण करायला लावलं केवळ. आमच्याकडे आम्हाला नाही वर्षभर त्यांनी हे करून घेतल्याच्या आम्हाला मंत्र दिलाच नाही. वर्षभर आम्हाला दोघांना हे केलं त्यांनी. त्याशिवाय आम्हाला मंत्र संपूर्ण अभ्यास झाल्याशिवाय येणार नाही. हो ना, असं पटकन होतच नाही. वर्षभर आम्हाला सांगवलं त्यांनी.
पण मग गुरुकृपा होणं संपूर्ण हे सोपी केलं गोष्ट तेव्हा त्यांनी नाही. मला वय दिलं. गुरु हो, म्हणतो ते नाही गुरुकृपा. मग एकदा दिल्यावर इतकं भरभरून दिले की बघायला हो ना. मग तेव्हा जाईल ना मोहाचा अंधकार, तेव्हा जाईल. जय गुरुकृपा होईल पार्थाया. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यति. किती छान सांगितले मग की पापी माणसामध्ये अत्यंत पाप करणारा जरी तू असलास तरी सुद्धा ज्ञानरूपी नौकेने सगळी पातकं तरून जाशील. मुळात पातक काय असतात हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीला जर पातक होत असेल तर आपण त्यातनं वर येणार कसं? किती पातक माणसाच्या हातून, किती गोष्टी सांगतात की समजा आपण देवाच्या समोर उभं राहिलोय, देवाच्या समोर उभं राहिल्यानंतर आपण किती गोष्टी बोलतो, तर किती गोष्टी अशा बोलतो की ज्या देवासमोर बोलू नये. ते पातक होतं. वेगवेगळी नावं आहेत ह्या पातकांना की हे इन्सल्टिंग होतं, ते देवाला इन्सल्टिंग होतं. त्यामुळे देवासमोर आपण उभं राहिलोय तर आपण काय बोललं पाहिजे, आई वडिलांसमोर आपण उभं राहिलोय त्यांच्याशी बोलतोय, आपण काय बोललं पाहिजे, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा पातक. धर्मशास्त्रामध्ये लिहिलंय आहो सगळं की हे दोष आहेत सगळे, हे दोष आहेत, ही आपली पातकं असतात. आणि ही पातकं होऊ नयेत म्हणून आपल्याला सुद्धा थोडे शास्त्र माहिती पाहिजे ना की या ठिकाणी ही गोष्ट बोलू नये, या ठिकाणी ही गोष्ट बोलू नये. काल नवस मला मंदिरात गेले पालते का काही देवाला नारळ आणि ते पाय विडा बिडा काय त्याला ठेवायचं, मोजड्या सगळं दिला तो. आम्ही लोक बघत होतो पायातले मोजडे सुद्धा घाललेले. मी पालते काका म्हणते काय प्रकार आहे. हो ना. मग कसं होतं, न कळत होतं पण ही पातकं होतात. त्याच्या हातून न कळतही झालं असेल, त्याने काही जाणून बुजून केलं नसेल, विसरलाही असेल, पण घडलं ना ते पातक घडलं. ते राजाकडे जाताना, राजासमोर असताना काय बोलावं, आई वडील असताना आई काय बोलावं, कसं बोलावं, सासू सासरे समोर असताना काय बोलावं, कसं बोलावं, हे सगळे याच्यातून दोष असतात ते केले जातात आणि ही पातकं वाढत जातात. आणि अशी पातकं होऊ नये. मग अन्नदोष सुद्धा होतो ना. अन्नदोष खूप सांगितलंय त्याने. अन्नदोष होऊ नये, अन्नदोषाचा पण विचार करायला लागतो. अशी किती पातकं आपल्या हातनं घडतात. मग अशी पातकं घडल्यानंतर प्रत्येक वेळेला प्रायश्चित्त सांगितलंय की अमुक झालं की हे प्रायश्चित्त घ्या. तर मग आता चुकून जरी कोणाची निंदा झाली 108 वेळा रामनाम घ्या म्हणतात. चुकून सुद्धा निंदा केली तर आपण तर किती वेळा कोणाबद्दल काय बोलत असतो, 24 तास बोलत असतो. इतकी वेगवेगळी त्यांनी नावं दिली. वासेचे वाणीचं पातक झालं, हे हाताचं पातक झालं, हे पायाचं पातक झालं, हे अमक्याचं पातक झालं, हे तमक्याचं पातक झालं. किती पातकं आहेत. या सगळ्या पापामधनं तरून जायचं आणि हे सगळे नाहीशी करत जायची एक 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 एक. आणि मग आपल्याला कुठेतरी तो ज्ञानाचा प्रकाश दिसेल. म्हणजे शास्त्र कळणं हे सुद्धा खूप मोठं भाग्याचं लक्षण आहे, शास्त्र कळायला. कारण तुम्हाला काही पातकं नाहीशी झाल्याशिवाय शास्त्र कळत नाही, ते संपवावं लागतं. सगळी पातकं एक 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 संपवावं लागतात. म्हणून अन्न दोष, नंतर द्रव्य दोष, वाणी दोष, कितीतरी दोष असे सांगितलेले आहेत की जी पातकं होतात. त्यामुळे नेहमी मोठ्या माणसांसमोर नम्रतेने राहिलं पाहिजे. कधीही मोठ्या माणसाला उलट बोलू नये. किती जरी आपल्याला वाईट बोलले किंवा काही आपल्याला कळत असतं की हे चुकलंय तरी सुद्धा इतके लहानपणापासून इतकं त्या माणसाला रिस्ट्रेन करायला शिकावं लागतं, तेव्हा कुठे त्याला साधना करता येते. पैसा कसा आला इथपासून आहे. खूप आनंद द्रव्य शुद्धी नाही सांगितलं, सतत दान करायला. आणि ते सुद्धा आपल्या नक्षत्रावर, जन्म नक्षत्रावर, आपल्या नवऱ्याच्या जन्म नक्षत्रावर, आपल्या मुलांच्या जन्म नक्षत्रावर असं दान त्या दिवशी, काहीतरी दान त्या दिवशी करा. म्हणून तर आपण हे असं ठरवतो ना की ठीक आहे, ही एक संस्था चांगली बाबा, आपण ह्याला काहीतरी देऊया.
वर्षातून एकदा तरी आपण एवढं हे द्यायचं. म्हणजे काय तेवढं काय पातक असेल आपलं द्रव्य शुद्धी आमचं शुद्धी तेवढं त्याच्यामध्ये होऊन जातं. दान म्हणून दान द्यायचं. आपल्याला काही हवंय म्हणून त्याच्यासाठी नाही. पण आपली पातक हे प्रायश्चित्त ही सगळी प्रायश्चित्त सांगितलेली आहेत की अमुक झालं तर अमुक करा, तमुक. हे उपास तेवढ्यासाठी सांगितलेले आहेत सगळे. साधना आता मी एक हे बघते, साधक आहेत माझ्या ओळखीचे, केवढी साधना करतात अहो. रोज रात्री त्यांचा जलवास किती, 1 महिनाभर जलवास म्हणजे रात्री 12 ते 4 पाण्यामध्ये बसून राहायचं रोज रात्री. उष्णवास म्हणजे उन्हाळ्यामध्ये पूर्ण 10 वाजले की जे उन्हामध्ये बसायचं चारी बाजूला अग्नी लावून ते 4-4:30 वाजेपर्यंत उन्हावास, त्याला म्हणायचं उष्णवास. जलवास झाला त्यांचा, उष्णवास झाला त्यांचा. आणि उपास तर इतके सांगितलेले आहेत त्यांना, आणि त्यांचे गुरु त्यांच्याकडून हे सगळं करून घेतात. मी म्हणलं तब्येत चांगली कशी राहायची अशी, पण राहते त्यांची. कारण हे गुरूंच्या काठावर बसून दिवसभर बसून सूर्यास्त होईपर्यंत काहीतरी साधना करायला तिला काहीतरी सांगितलं होतं, काहीतरी पूजा आणि हे सांगितलं होतं तिला गंगेच्या काठी. पण असे साधक असतात म्हणजे असे मी बघितलेत आणि आता आहेत अशी साधना करणारे. आणि ध्यानाला बसल्यानंतर 8-8 तास रात्रभर ध्यान करायचं, झोपायचं नाही. त्यांची झोप जेवण सगळं कमी करून टाकलं ते. जेवायचं कमी, झोपायचं कमी, जास्तीत जास्त ध्यान. लय अवघड आहे. 8-8 तास 12 वाजले की जे ध्यानाला बसायचं ते सकाळी 6 वाजेपर्यंत ध्यान करायचं. झोप अजिबात नाही. मग त्याच्यामध्ये तुम्ही ध्यान नाही लागलं तर थोडा अभ्यास करा, थोडा त्यांची प्रवचनाची कॅसेट ऐका, थोडं हे करा ते करा, पण झोपणं अजिबात. पण हे घरी राहून करतात, हे विशेष संसारात असून करतात, स्वतःच्या घरातच मठात किंवा कुठं आश्रमात जाऊन राहिलं नाही, घरामध्ये करतात. पण त्यांना होतंय ते, म्हणजे इच्छा असली की माणूस अशी सुद्धा साधना घरामध्ये सुद्धा करू शकतो. असं आपण म्हणतो, मग यातनं सुटायला पाहिजे, बाहेर यायला पाहिजे. म्हणून ते म्हणले की कितीही पापी असला तरी सुद्धा हे ज्ञान प्राप्त झालं की ते सगळी पाप नाहीशी होऊन जातात. म्हणून ज्ञानाला आणि योगाला भयंकर महत्व आहे. करायलाच पाहिजे तुम्ही, काही जरी झालं. जरी कल्मशांचा आगरू, कल्मश म्हणजे दोष, पाप, भ्रांतीचा सागरू, भ्रांती तुम्हाला असू दे कितीही, व्यामोहाचा डोंगरू, मनाची गोंधळाची कितीही अवस्था असेल तुमची, होऊन अससी तरी ज्ञानशक्तीचे नेपाडे, हे आघवेची गाथ ठोकडे. ज्ञानशक्ती पुढे हे सगळं ठोकड आहे. इतकं ज्ञान तरी तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी, ज्ञानामध्ये केवढं सामर्थ्य आहे बघा. म्हणून तर एक ओळ जरी आपण ऐकली ना तरी सुद्धा आपल्या जीवनाचं तेवढे पुण्य मिळून जात. भागवत कथा ऐकली आपल्याला पुण्य प्राप्त होतं, पण तेवढे दिवस तुम्ही ते सतत श्रवण करता भगवंताचं सगळं नामस्मरण, हे असं ऐकलं, ज्ञानेश्वरीचं ऐकलं तरी आपल्याला तेवढे दिवस आपले पाप कमी होत जातात. कारण ज्ञान असं आहे की ते ज्ञान तुमची पाप जाळून टाकतं. म्हणजे काही नाही, निदान तेवढ्यासाठी तरी आपल्या हातनं साधना होत नसेल, काय होत नसेल तर निदान श्रवण तरी करावं, वाचन करावं, चिंतन करावं, त्याच्यामध्ये तरी आपण रमून जायला पाहिजे, म्हणजे आपली पुष्कळ कमी होते. देखे विश्वभ्रमा ऐसा, आता किती छान सांगितलंय बघा तुम्ही की हे विश्वभ्रम आहे, जगाचा पसारा काय आहे, भ्रम. तो जो कसा आहे भ्रम का म्हणलंय, जो अमूर्ताचा कवडसा, कडवसा म्हणले. माझ्या याच्यात कडवसा नाही, कवडसा, कडवसा म्हणजे कवडसाच. अमूर्ताचा कडवसा म्हणजे निराकार परमात्म्याची पडछाया, निराकार परमात्म्याची ती पडछाया आहे, असं विश्व आहे. विश्व हा कसा आहे, परमात्म्याची सावली असल्यासारखं आहे. परमात्म्याच्या मनामधला संकल्प आहे की हे सगळं असं असावं. आपण म्हणू हे वाईटच का, वाईट सुद्धा कसा संकल्प असेल देवाचा, आपल्या मनामध्ये ना अनेक शंका येतात अभ्यास करायला लागले की.
हे वाईट वाईट का संकल्प असेल, या माणसाचं खूप वाईट झालं किंवा ही ट्रॅजेडी आहे खूप, मग ट्रॅजेडी का झाली, देवाचा संकल्प होता का ट्रॅजेडी व्हावी असं? तर त्या बाबतीमध्ये त्यांनी असं सांगितलंय, म्हणजे मीमांसेमध्ये सांगितलंय त्यांनी, की एकदा परमेश्वराने विश्वाची निर्मिती केल्यानंतर त्याचा जो काही स्वभाव आहे निर्मितीचा, त्या स्वभावातून जेव्हा विश्व निर्माण होतं त्याबरोबर त्याचे सगळे नियम पण निर्माण होतात, कर्माचे नियम त्याबरोबरच निर्माण होतात. आता अशी ट्रॅजेडी होणं हे परमेश्वराला आवडतं असं नाही, पण त्याच्या त्या कर्माचा तो परिपाक असतो. कर्म आपोआप कसं तयार होतं, ते राईट जेव्हा होतं पिकतं कर्म, तेव्हा तो त्याचा तो परिपाक असतो. कर्मविपाक ज्याला म्हणतो आपण, ते कर्मविपाक असतो तो, त्या कर्मविपाकाचं ते फळ असतं. परमेश्वराच्या दृष्टीने काही त्याचा आयुष्य संपलेलं नसतं, तो पुन्हा जन्म घेतो, पुन्हा त्याला साधना करता येते, पुन्हा त्याला त्यातून बाहेर पडता येतं. हे त्याची काही इच्छा नसते. ते अशा वेळेला सुंदर फूल बघावं एखादं, सुंदर आपलं मूड बदलण्यासाठी, तुम्हाला जर बदलायचं असेल कधी असं झालं तर एक लक्षात ठेवा, कधीतरी अशा वेळेला ज्ञानेश्वरीची एखादी ओवी वाचावी किंवा एखाद्या सुंदर फुलाकडे बघावं, म्हणजे कळतं की देव किती निर्मिती सुंदर करतो, कसा रंग आहे, कसे त्याच्या पाकळी, किंवा मोराचं पीस बघा, प्रत्येक धागा वेगळा असतो पण काय पीस तयार होतो, एकातलं सुद्धा डिझाईन चुकत नाही त्याचं, एका रेषेतलं सुद्धा डिझाईन चुकत नाही, सगळं बरोबर आलेलं असतं, तेव्हा तो डोळाने आपल्याला असं दिसतं. चुकतो का काही परमात्मा? कशी निर्मिती करतो तो, असं बघावं म्हणजे आपल्याला कळत असेल. म्हणून हा कसा म्हणलंय, विश्वभ्रम हा देवाच्या परमात्म्याचा कवडसा आहे, सावली पडल्यासारखा आहे. तो जयाची या प्रकाशा पुरेची ना, तो देखील ज्ञानाचा प्रकाशाला पुरत नाही, म्हणजे विश्वाचा निराश करणे याचीही ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे किंमत नाही. विश्वाचा निराश होतो ज्ञानाने. हे हे थोडस ना चिंतन करण्यासारखे विषय आहेत. असे वाटतं तेवढं आपल्याला पटापट पटापट कळत गेलंय असं होत नाही. थोडासा मेंदूला आपल्या ताण द्यावा लागतो, खूप हे करावं लागतं. तसं ते मी परवा म्हणलं ना, व्यासांनी लिहिलेली पतंजलीवरची टीका आली आहे, इतकी सूक्ष्म आहे ती की ते अक्षरशः मेंदूचा अगदी वीस पडतो, थकून जाते ती 4 सूत्र केली की बापरे काय लिहिलंय. आणि आपल्याला हे कधी बारीक 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 त्यातले अगदी कंगोरे सगळे त्यांनी उलगडून दाखवलेत की कसा असतो हा योगी, कसा असतो, ही साधना कशी असते, अमुक तमुक अक्षरशः बारीक 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 असं पिंजून पिंजून काढलेलं आहे त्यांनी. ते किती चिंतन केवढं त्यांचं त्या सूत्रावरचं, व्यासांचं चिंतन बघा की केवढं मोठं. आपल्याला ते समजून घ्यायला सुद्धा डोक्याचा अगदी शीण येतो, म्हणजे वाचल्यानंतर केल्यानंतर. तसं हे यांचं असंच आहे की अमूर्ताचा कवडसा, तो सुद्धा कसा, विश्वभ्रमा ऐसा अमूर्ताचा कवडसा, तो जयाची या प्रकाशा पुरेची ना, म्हणजे ज्ञान प्रकाशाच्या पुढे ते सुद्धा फिक्क आहे, इतका ज्ञानाचा प्रकाश तीव्र आहे, एवढं ज्ञान मोठं आहे. ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे त्याचं सुद्धा किंमत नाहीये. तरी कायसे हे मनोमळ, मग मनाचे मळ जाईल म्हणजे त्याच्यात काय विशेष आहे का, त्याच्या पुढे मनाचा मळ काहीच नाही. हे बोलताची अति किडाळ, क्षुल्लक आहे. मनातला मळ काय क्षुल्लक आहे, नाही येणे पाणे ढिसाळ तुझे जगी. पण अशी तुलना करणं हे सुद्धा अनुचित आहे, कारण यांच्यासारखा समर्थ असं जगात दुसरं काही नाही. म्हणजे ज्ञान हे सगळ्यामध्ये सामर्थ्यवान आहे, ते तुमची पापही नाहीशी करतं, ते तुमचा हा विश्वाचा भ्रमही नाहीसा करतं आणि तुमच्या मनाचा मूळही नाहीसा करतं. हे ज्ञान आहे, हे ज्ञान घ्यायला पाहिजे मुख्य. आणि भागवत कथेमध्ये ज्ञानच मिळतं आपल्याला, भगवंताचं सगुण रूप आणि त्याचं ज्ञान, दोन्ही भागवत कथे. रामकथेमध्येही तसंच आहे, रामाच्या चरित्राद्वारा हे सगळं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. योग वासिष्ठामध्ये काय सगळं ज्ञानच सांगितलंय की काय विश्व आहे, कशा प्रकारचं आहे, आपल्याला कसं दिसतं, आपल्या मनाचे कसे भावभावना असतात, किती त्याला महत्व असतं, काय असं वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी
आपल्याला ज्ञान तसं दिलेलं आहे. यथैंदासी समिद्ध अग्निर भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. हो की नाही, कसं छान हे प्रज्वलित केलेला अग्नी जसं काष्ठांचं भस्म करून टाकतो तसा ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना भस्म करतो. कर्म म्हणजे कर्मफळ. म्हणजे याच जन्मामध्ये ज्ञान झाल्यानंतर तुमच्या सर्व जन्माची कर्म संचित क्रियमाण आणि प्रारब्ध सगळं संपून जात, काही राहत नाही. ज्ञानाच्या पुढे काही राहत नाही. पण ते ज्ञानाचं एक कण आपल्याला एक किरण प्राप्त व्हायला पाहिजे. ते मोठं अवघड आहे. म्हणून त्यांनी काय सांगितले, त्यांनी शब्द फार छान वापरतात बघा. सांगे भुवनत्रयाची काजळी जे गगना माझी उधवली तिये प्रळयीची वाहुटळी काय अभ्रपुरे. तिन्ही लोकांची राख आकाशात उडवून देणारी प्रलय कालची वावटळ, तिच्या पुढे ढग टिकणार आहेत का. दृष्टांत बघा किती छान दिले. प्रलय काळी काय होतं, तिन्ही लोक अग्नीने जळून गेलेले असतात, त्याची राख वाऱ्याने त्या उडते, त्याच्या पुढे ढग राहणार आहेत का. तसं आपलं काही राहणार आहे का कर्म, काहीच राहणार नाही. फार शुद्ध माणूस असतो हा. शुद्धाची व्याख्या योगसूत्रामध्ये इतकं छान सांगितलं की किती शुद्धता असावी त्या योगी माणसाची किंवा जे ऋषी आहेत ते किती शुद्ध असतात. आपण बघू, वशिष्ठ ऋषी बघा तुम्ही, आत्री ऋषी बघा तुम्ही, शुद्धतेची परिसीमा म्हणजे त्यांच्या मनामध्ये कुठे सुद्धा हे अस्तित्वच नसतं कशाचं, इतकं शुद्ध असतात. कर्मविर्म तर कर्मफळ हे संस्कार तर काही नसतात. अगदी अत्यंत पवित्र अत्यंत शुद्ध अंतःकरण असं असतं त्यांचं. आणि इतकं शुद्ध अंतःकरण आपल्याला व्हायला पाहिजे. मुक्ताबाईंनी तेच म्हणलं ना की तुम्हाला शुद्धतेपाशी जायचं असेल तर शुद्ध व्हायला पाहिजे. परमेश्वर हा अत्यंत शुद्ध आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्याजवळ जाण्यासाठी तेवढं शुद्ध व्हायला पाहिजे. आणि या शुद्धतेसाठी ही सगळी पाप आपली जळून जायला पाहिजे, सर्व कर्माचे संस्कार जळून जायला पाहिजे. संस्कार लगेच होतात, भीती आपल्याला लगेच वाटते, पण धीर आपल्याला लवकर येत नाही. बघा तुम्ही की तुमच्यावरती पण प्रसंग येतात, माझ्यावरती पण येतात. आपण बघा ना, धीर गोळा करायला किती वेळ लागतो आणि घाबरायला किती वेळ लागतो. पटकन घाबरतो आपण, पण धीर जमा करायला बराच वेळ असतो. धीराने घ्यायची कुठलाही प्रसंग, धीराने घ्यायचा म्हटलं तर आपल्याला वेळ असतो, कारण आपलं मन तेवढं शुद्ध नाही. मन शुद्ध झाल्याशिवाय आपल्याला हे सगळं ज्ञान येत नाही, कारण ज्ञान हे शुद्ध आहे, ज्ञान हे प्रकाशमय आहे. आपल्या मनामध्ये अंधार आहे, आपल्या मनामध्ये अशुद्धता आहे, आपल्या मनामध्ये वासनांची सगळी गर्दी आहे. त्या सगळ्या म्हणून चोखाळा म्हणतात ना, मन चोखाळा, धुवा म्हणतात. रामदेवांचं शब्द आहे चोखाळा, धुवा म्हणतात. ते मन धुवून टाका, सगळं शुद्ध करा. त्यांच्याजवळ जायचं असेल तुम्हाला परमेश्वराजवळ तर शुद्ध व्हा. म्हणून गुरूंच्या पाशी गेल्यावर सुद्धा निर्मळ मनाने जायला पाहिजे. आपण हे चप्पल काढतो, हातपाय धुतो कशासाठी, शुद्ध होण्यासाठी आहे की नाही. की आपण बाहेर देवाकडे जातो, आपण देवापाशी जातो ना, आपण काय करतो, चप्पल काढतो, हातपाय धुतो, मग आपण देवापाशी जातो. का, तो देव शुद्ध आहे, आपल्याला शुद्ध व्हायला पाहिजे. म्हणून शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. हे भावशुद्धी फार महत्वाचे. आणि त्याच्यासाठी हे सगळे संस्कार जे आहेत की नाही, सगळे संस्कार मनातले जुन्या वासना जुने सगळे हे दूर व्हायला पाहिजे. पण ते दूर करायचे कसे, तर नामस्मरण, ध्यान, चिंतन, त्याने पुष्कळ कमी होतं. मी म्हणते लगेच आपलं जाणं पण खूप अवघड आहे, कारण आपले किती जन्माचे सगळे संस्कार होतात. पण ज्ञानाने लवकर शुद्ध होतं, ही गोष्ट खरी. जेवढं तुम्ही ज्ञान घ्याल ना तेवढं तुम्हाला लवकर 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 हे सगळं प्राप्त होतं. ज्ञानाने खूप शुद्धता येते, कारण ज्ञान शुद्ध आहे.
ज्ञान पवित्र आहे, ज्ञान हे प्रकाशमय आहे. ज्ञान आणि उजेड ह्या दोन्ही गोष्टी एकसारख्या आहेत. उजेडामध्ये बघा तुम्ही काही असतं का? अंधारामध्ये किती सगळं कंजेस्टेड वाटायला लागतं आपल्याला. आता इथे अंधार करू दे की कसं होईल बघायला. उजेडामध्ये एखादं संकट आलं तर दिवसा त्याची एवढी हे वाटत नाही, पण रात्री फार भीती वाटते. अंधार असलं की आपल्याला नको वाटतं. म्हणून उजेड, ज्ञान हा उजेडाचा उजेड आहे. ज्ञान हा उजेड आहे. उजेड असलं की भीती वाटत नाही. अंधारात आपल्याला काहीच माहिती नाही, काय काय कुठे आहे काय नाही. म्हणून अज्ञान आणि अंधार हे सारखी गोष्ट आहेत. ज्ञान आणि उजेड हे सारखे शब्द. ज्ञानाचा उजेड तो आपोआपच निर्माण होतो. म्हणून तर हे ज्ञान घ्यायचं ना. कशासाठी घेतो आपण, कशासाठी श्रवण करतो? तर आपण ज्ञान घेण्यासाठी, आपल्याला समजण्यासाठी आपण हे सगळं घेतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यातून आपल्याला ज्ञान घ्यायचं असतं. दत्तात्रेयांनी किती 24 गुरु केले, प्रत्येकाकडनं ज्ञान घेतलं त्यांनी, हो की नाही? साधं एका वेश्येकडून घेतलं, एका बाण तयार करणाऱ्याकडून घेतलं, एक तो पक्षी असतो त्या पक्षी कसा अडकतो पिंजऱ्यामध्ये त्याच्या कपोताकडून त्याच्याकडून घेतलं. 24 गुरु केले दत्तात्रेयांनी. मग त्याच्यावरून आपल्याला कळतं ना की आपण काय घ्यायला पाहिजे, काय समजून घ्यायला पाहिजे, कसं आपण वागणं बदलायला पाहिजे, विचार कसे बदलायला पाहिजे, विचार कसे केले पाहिजे. विचार, मनातले विचार बदलणं सुद्धा किती अवघड असतं. एक विचार आला की तोच विचार मन घट्ट पकडून जात. कठोपनिषदामध्ये सांगितलंय की मनाला आलंबन लागतं काहीतरी. त्याला त्याशिवाय आपलं अस्तित्व आहे असं त्याला वाटत नाही. विचार नसेल ना तर मन घाबरतं. नामाचं आलंबन दे. निर्विचार मन तुम्ही ठेवून बघा. निर्विचार अवस्थेमध्ये भीती वाटते. आपलं अस्तित्व संपतंय की काय असं वाटतं. अस्तित्वाची भीती का वाटावी? आपण सुद्धा रमत नाही त्याच्यामध्ये. का रमत नाही? तर आपल्याला असं वाटतं की आपलं अस्तित्व त्याच्यामध्ये संपून जाईल. विचार नाही म्हटलं की अस्तित्व नाही, विचार आहे म्हटलं की आपलं अस्तित्व आहे, असं मनाला सवय लागलेली असते. त्यामुळे निर्विचार झालं की सगळ्यात जास्त भीती तुम्हाला ध्यानामध्ये तेव्हा वाटते की जेव्हा मन निर्विचार व्हायला लागतं. भयंकर घाबरतात साधक लोक, कारण त्यांना वाटतं आपलं अस्तित्व संपलं. अस्तित्व संपण्याची इतकी भीती असते माणसाला की त्याच्यापुढे तो बाकीचं सगळं विसरून जातो. धडपडतो माणूस अस्तित्व टिकवण्यासाठी. तसं मन पण धडपडतं की नाही मला अस्तित्व राहिलं पाहिजे. म्हणून तर जरा तुम्ही निर्विचार व्हायचा प्रयत्न करा, मनामध्ये जास्तीत जास्त विचार येतो. जरा तुम्ही नामस्मरण करायचं, त्याच्यावर एकाग्र होण्याचा प्रयत्न करा, तुमचं मन तुम्हाला अजिबात एकाग्र होऊ देत नाही. कारण त्याला आपल्या अस्तित्वाची भीती वाटते. त्याला वाटतं संपलं आता. विचार नाही म्हटलं की अस्तित्व. म्हणून मग एक विचार करा आणि त्या विचारावर एकाग्र व्हा. एकाग्र होता 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 कधी ते विचार थांबेल हे कळत. म्हणून मग कुठेतरी मग ते त्राटक विटक तेवढ्यामध्ये शिकवतात की ज्योत आहे ज्योतीवरती त्राटक करा. फक्त तुझ्याकडे बघायचं, दृष्टी हलवायची नाही. हो ना. पण ते त्राटक एवढंच का करायचं तर एकाग्रते. त्राटक काही चांगलं आहे असं नाही, त्राटक सगळ्यांना जमत नाही, करू पण नाही. पण एक विचार तसं त्या ठिकाणी मन मन यावं म्हणून ते थोडा ज्योतीवरती एकाग्र करेल. पण म्हणून मग सगुण रूप देतात देवाचं की सगुण रूपावरती तुम्ही एकाग्र काहीतरी पाहिजे. मग सगुण रूपावर चेहऱ्यावरती तुम्ही हास्यावरती एकाग्र करा, त्याच्या पायावरती एकाग्र करा, त्याच्या हातामधल्या शस्त्रास्त्रांवरती मन एकाग्र करा. कुठेतरी तुमचं मन एके ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण त्याची ताकद वाढते. मनाची ताकद वाढली पाहिजे की नाही, त्याशिवाय तुम्हाला परमात्म्याचं ज्ञान कसं होणार. म्हणून ते मन फार तुम्हाला अडथळे आणतं आणि त्याच्यावरती अनेक जन्माचे संस्कार असतात. त्यामुळेही त्याला वाटत असतं की हे जाता कामा नये, धरून ठेवलेलं असतं ना संसार सगळं. आता सुद्धा बघा ना, पटकन
ट्रिपला यायचं म्हणलं तरी नाही, मग तयार होत नाही मन. ते संसारात धरून ठेवतात. सगळे संसाराला धरून ठेवायचं. हे राहिले ते राहिले, घरात असं घरात सारखं ना. थोडं आपण आलिप्त व्हायला पाहिजे. आणि हळूहळू झाल्याशिवाय होत नाही. अभ्यास करायचा म्हणलं तरी सुद्धा सगळं ठेवून द्यावं लागतं. आणि मग हे लिहायला बसते मी तर मी सगळं बाजूला केल्याशिवाय मला लिहिता येत नाही. त्याला कॉन्सन्ट्रेशन पण खूप लागतं. कॅसेटवर हे करतात एकाग्र. कुठेतरी तुम्हाला आलंबन लागतं. मनाला काय एक विचार द्या, तो देवाचं रूप द्या, देवाचं नाम द्या, देवाचे गुण द्या, भागवत कथेसारखी कथा घ्या, एकाग्रतेने ऐका. पण फक्त तेच ऐकायचं. त्यावेळेला मनामध्ये दुसरे काही विचार नाही. सगळं ओतलं पाहिजे त्या ठिकाणी. तर मग ते सगळं मन एकाग्र होईल. मन एकाग्र झालं की त्याची ताकद वाढते. ताकद वाढली की हळूहळू ज्ञान घेण्याची क्षमता वाढते. धारणाशक्ती वाढवायची. धारणाशक्ती लगेच वाढत नाही. आपण जे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी म्हणतो ना, ती धारणाशक्ती जी आहे ना, एखादी गोष्ट धरून ठेवा. आता हे ज्ञान आपण घेतलं तर ज्ञान धरून ठेवायची मनाची ताकद पाहिजे. नाहीतर आपण विसरलो. काय आपण ऐकलं ज्ञानेश्वरीमध्ये, इथं आपल्याला सगळं छान वाटतं, मग घरी गेल्यावर कोणाला सांगायचं म्हणलं की आपण त्याचं कारण धारणाशक्ती कमी आहे. धारणाशक्ती वाढवायला पाहिजे. धारणाशक्ती केव्हा वाढेल? जेवढी एकाग्रता वाढेल ना तेवढी धारणाशक्ती वाढेल. मग विवेकानंदांनी पुन्हा कधीही एक पुस्तक पुन्हा वाचलेलं नाही. त्यांची धारणाशक्ती मुळातच इतकी तीव्र होती की एकदा वाचायचे. तसं सी.डी. देशमुख, विवेकानंद देवी म्हणते फार मोठे संन्यासी आणि हे होऊन गेले, पण सी.डी. देशमुखांसारखा माणूस इतका हुशार होता की फक्त एकदा पुस्तक वाचायचे आणि फाडून टाकायचे. परत अभ्यास करायचाच नाही त्या पुस्तकाचा. इतकं लक्षात, म्हणजे शब्द काना मात्रा वेलांटीसह सगळं लक्षात. म्हणून ते त्यांचा IAS चा रिझल्ट होता तर त्या दिवशी टेनिस खेळायला गेले होते. रिझल्ट बघायला पण गेले नाही. त्यांचा दुसरा मित्र आला आणि त्याने विचारलं, अरे आज रिझल्ट आहे ना आपला IAS चा? येस आय नो म्हणाले. हु स्टूड सेकंड, म्हणजे पहिला मीच आहे, दुसरा कोण आला मला सांग. इतकी खात्री, म्हणजे मी पहिला आहे हे बघायला सुद्धा जाण्याची त्यांना गरज वाटली नाही. इतकी हुशारी. याला म्हणायचं धारणाशक्ती. धारणाशक्ती वाढली ना की तुम्हाला पुष्कळ ही प्रत्याहार वगैरे सगळं तुम्हाला मग योग्य वाटतं. आणि हे हळूहळू येतं. आपल्याला येत नाही असं अजिबात नाहीये. कुठलीही गोष्ट यातली न येणारी नाहीये. हे ज्ञान न मिळणारं नाहीये. हो ना, त्याला नाही, ते फाडून टाकायचे, पुस्तकं फाडून टाकायचे. हो ना, नाही, आणि ते वाचावं लागतं. मग त्याचे कारण एकाग्रता कमी आहे. एकाग्रता कमी असल्यामुळे धारणाशक्ती कमी आहे. जेवढी एकाग्रता वाढेल तेवढी धारणाशक्ती वाढते. पुन्हा पुन्हा वाचायचा काही प्रश्नच येत नाही. ते तर फाडूनच टाकायचे, म्हणजे पुन्हा वाचायचंच नाही, इतकं लक्षात. तरी ते सगळ्यात पहिले असेल. केवढी धारणाशक्ती. हे अनेक जन्माच्या पुण्याईने मिळतं. हे असं सहज मिळत नाही. काही अभ्यास करत 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 सतत त्याच्यात राहिलं ना की आपोआप मिळतात. आणि जेवढी ही एकाग्रता योग्याला साधते, योग्याची धारणाशक्ती वाढते. धारणाशक्ती चांगली पाहिजे तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकता. म्हणून हे सगळे करायला पाहिजे. यम नियम आसन प्राणायाम. आसन सुद्धा टिकलं पाहिजे ना. जप करायला, नामस्मरण करायला आसन टिकायला लागतं. हो ना, तिथपासून सगळं तयार करायचं म्हणजे आपल्याला तयारीलाच खूप वेळ जातो. पण ठीक आहे, म्हणजे केव्हा तरी आपण करणंच आवश्यक आहे, त्याशिवाय ती होऊ शकत नाही. तेव्हा तसं काय म्हणलंय तरी की पवनाचे निकोपे पाणीची जो पळीपे तो प्रयानळू दडपे तृणे काष्ठे काही. है ना, किंवा वाऱ्याचा क्षोभाने, पवनाचे निकोपे म्हणजे वाऱ्याच्या क्षोभाने, पाणीचे जो पळीपे
नाही ना, वाऱ्याच्या क्षोभाने प्रयाकाचा अग्नी केवळ पाण्यानेच पेटतो, तो गवत आणि काष्ठे यांनी दबेल का? म्हणजे पाण्याने सुद्धा तो विजत नाही, उलट पाण्यामध्ये लागतो. तो गवताने आणि यांनी काष्ठ टाकली तर तो दबेल का अग्नी? नाही ना म्हणा. तसंच ज्ञानाग्नी आहे. ज्ञानाग्नी हा जबरदस्त आहे आणि ज्याला ज्ञान आहे म्हणून ब्रह्मविद ब्रह्मैव भवती म्हणले उपनिषद. खरं उपनिषद शिकाव, फार सुंदर आहे. शिकायला पाहिजे. एक 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 इतकं छोटे छोटे श्लोक आहेत, पण इतके त्याच्यामध्ये ज्ञान दिलंय त्यांनी की काय, म्हणजे 18-20 श्लोकाचं सुद्धा हे ईशावास्य उपनिषद आहे, पण केवढं भरलंय ते, केवढं त्याच्यामध्ये ज्ञान आहे. कठोपनिषद काय नाही, म्हणून ज्ञानाग्नी जे म्हणले ना, खरंच ज्ञान काय आहे तुम्हाला उपनिषदामध्ये कळेल. हा, हे आता आपल्यासाठी दिलंय त्यांनी. उपनिषदांचा एक असा अर्थ काढून गीता आपल्यासाठी दिली, त्यात काही ज्ञान नाही असं नाही, पण प्रत्यक्ष उपनिषद शिकण्यामध्ये खूप आनंद आहे बघा. खूप एकदम त्याच्यामध्ये इतकं ज्ञान त्याच्यामधून मिळतं ना, सगळं ते सगळ्या बाजूने तुम्हाला, आणि त्याच्यावर वेगवेगळ्या लोकांची भाष्य आहेत ना, त्यामुळे आपल्याला ते कळत जातं की काय म्हणायचंय ना, काय नाही. जगाची उत्पत्ती किती त्याच्याविषयी दिले त्यांनी, केवढं त्याच्यामध्ये ज्ञान आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये, बृहदारण्यकामध्ये कसं निर्माण झालं, संकल्प येतो म्हणजे काय होतं, संकल्प कसा निर्माण होतो, संकल्प मुळात निर्माण होण्याचं कारण काय, निश्चल अवस्था असताना संकल्प आल्यानंतर ती अवस्था बदलत नाही का, संकल्प आल्यानंतर सुद्धा जर अवस्था बदलली नाही तरच तो निश्चल झाला. मग हा संकल्प म्हणजे काय आहे, जे इतके त्याच्यामध्ये त्यांनी ज्ञान, भरपूर ज्ञान उपनिषदामध्ये. उपनिषद शिकायला पाहिजे. ज्याला ज्ञान खरं घ्यायचंय की नाही, हे तर वाचायचंच, याचा काही प्रश्न नाही, याच्यातून तर ज्ञान मिळतच आपल्याला. हे ज्ञानाचेच ग्रंथ आहेत. दासबोध काय, ज्ञानेश्वरी काय, गाथा काय तुकोबांची, आपलं नाथांचं भागवत काय, सगळे ज्ञानाचे ग्रंथ आहेत. पण त्याच्यामध्ये प्युअर, अगदी त्याच्यामध्ये प्युअर नॉलेज आहे, काही त्याच्यात. पण सगळं मेंदू तल्लक पाहिजे त्याला. उपनिषद शिकायला मेंदू तल्लक पाहिजे, तरुण वयात पाहिजे. नाही असं काही नाही, या वयात सुद्धा समजतं की मेंदूला काय झालंय. संसारात जायचं दिवस जाऊन राहत. हो ना. नाही असं होत नाही, त्याला खूप कॉन्सन्ट्रेशन खूप लागतं.